यानंतर एक धक्कादायक बातमी येते। उल्हासनगरमध्ये वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचं प्रकरण घडलं होतं आणि यात जखमी झालेल्या चंदरलाल रामरखियानी यांचा अखेर मृत्यू झालेला आहे। निनाद करमरकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। निनाद, काय अधिक माहिती? विलास, काल सकाळी उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेर ही घटना घडली होती। मुंबई महालक्ष्मी वडापाव नावाच्या एका दुकानाचे जे मालक आहेत चंदरलाल रामरखियानी, त्यांना व्यावसायिक वादातून सुरेश आहुजा नामक एका इसमानं अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं होतं, ज्यात रामरखियानी 100% भाजले होते। सुरुवातीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून त्यांना ऐरोलीच्या नॅशनल बन रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। 100% भाजल्यामुळे मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती। मात्र अखेर आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांचा मृत्यू झालाय आणि त्या प्रकरणी आता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। दरम्यान आरोपी सुरेश आहुजा अजून सुद्धा फरारच आहे आणि पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत। धन्यवाद निनाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।